लास्ट रेसिपीला खूप चांगला रिस्पॉन्स होता, तर आज सुद्धा मी रेसिपी करते, चीज कॉर्न बॉल करते. तर त्याच्यासाठी काय काय लागेल हे तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर मला नक्की सांगा की काय काय बघायला आवडेल, ते मी नक्की ट्राय करेल. आणि वीकमध्ये एक तरी व्लॉग टाकायचा मी ट्राय करेल रेसिपीचा. तर चला बघू. चीज कॉर्न बॉल बनवण्यासाठी इकडून घेतलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ, काळी मिरी पावडर, चीज क्यूब, कॉर्नफ्लॉवर, किसलेला चीज, कोथिंबीर, बारीक कट केलेली शिमला मिर्च, क्रश केलेला कॉर्न आणि बारीक कट केलेली मिरची. तर सगळ्यात आधी आपण उकडून घेतलेला बटाटा घेऊया. तो स्मॅश करून घेतलाय मी. त्याच्यानंतर क्रश केलेले कॉर्न बॉईल केलेत, कोथिंबीर, शिमला मिरची आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची. नंतर मीठ चवीनुसार, ऑरेगॅनो, जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तेवढं चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर आणि लास्टला चीज जे किसून ठेवलेलं ते थोडंच टाकायचं. आपण नंतर स्टफ करताना पण टाकणार आहोत. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपले चांगले मिक्स करून झाले. आता मी लास्टला 1 चमच कॉर्नफ्लोअर टाकते बाइंडिंगसाठी. जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकते. आणि आता परत हे आपण मिक्स करून घेऊया. आता आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवतोय. त्याच्यात मी कॉर्नफ्लोअर घेते 2 चम्मच, एकदम थोडंसं मीठ, किंचित काळी मिरी पावडर आणि पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊया. पातळ पेस्ट बनवायची आपल्याला त्याला. आता आपण ह्याचे बॉल्स बनवूया. छोट्या साईजचं मी हे घेऊन त्याच्यात 1 चीज क्यूब आणि ह्याचा बॉल रेडी करायचा. हे कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डिप करून नंतर ब्रेड क्रम्स मध्ये टाकूया. आणि हे असे बॉल्स करून झाले की 15 ते 20 मिनिटं आपल्याला फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचे. नंतर आपण ते डीप फ्राय करूया. आता मी तेल गरम करून घेतले. आता आपण हे डीप फ्राय करून घेऊया. स्लो ह्याच्यावर करायचं. तर आपल्याला असे गोल्डन ब्राऊन करेपर्यंत हे पूर्ण भाजून घ्यायचे. आणि आपले चीज बॉल्स रेडी आहेत. आता आम्ही आलोय मूवीला. आमच्या जवळच थिएटर झाला. फर्स्ट टाइम आलो. म्हणजे खूप जवळजवळ वर्ष होत येईल मला वाटतं. पण अजून पूर्ण झाला नाही. अर्धा वर्ष झालंय. सिटी कॉलेज आहे सोनीमध्ये. आणि कारण आमच्या इथे जवळपास नव्हतं. आम्हाला वाशीला नाही तर ठाण्याला जायला लागायचं. पण हे खूपच आमच्या घरापासून 5 मिनिटावर पोहोचलो. आता आम्ही आलोय कुठला मराठी मूवी पुन्हा शिवाजीराजे भोसले. चलो. हा 50 शो आहे. ते तिघी जण वेगळ्या शोला गेलेत. वेगळ्या शो म्हणजे वेगळ्या थिएटरला गेलेत, वाशीला गेलेत. आणि आम्ही हा प्लॅन कसं काय केला म्हणजे आम्ही गेलेलो पूजेला. एका अंकिता नव्हती. अंकिता आता आली आहे. अंकिता त्यांनी आम्हाला आता मला घेऊन नव्हते. आम्हाला वाटलं असं नव्हतंच नाही. आम्हाला वाटलं आम्हाला ट्रॅफिक लागली डोंबिवलीवरनं येताना. तर आम्ही डायरेक्ट येता येता इथे थांबणार होतो पिक्चर बघायला. पण अंकिताच्या नशिबात होतं. जाऊ दे. चला आता ज्याने त्याने आपली तिकीट तिचं नाही माझ्याकडे. चला. तर आज संकष्टी आहे तर सानिका मोदक बनवते. मी तिला हेल्प करते. मम्मीने सगळं ऑलरेडी रेडी करून दिलं आहे. तर फक्त हे पाऱ्या करून मोदक बनवायच्यात. पहिलं ती ना ह्याच्यावर करायची, पिठावर करायची. पण आता ती तूप घेते. आय थिंक पिठाने मला असं वाटतं की आपण करून ठेवतो ना, मग तसं थोडंसं कडक होतं असं मला वाटतं. सो आता थोडं नीट जमायला लागलं. मग मी तुपावर ट्राय केलं तर ते तुपावर थोडेसे मऊ राहतात. तर आता आम्ही नेक्स्ट टाइम प्रॉपर रेसिपीचा पिठी आणि हे कसं करायचं ते पण दाखवू. आता मम्मीने करून ठेवलेलं. सो ती बोलली की आपण कसं करायचं ते दाखवू, कसे वळतात ते दाखवू. पारी करताना ना पहिले आपण असं बाजूनी हे करायचं
असं प्रेस करत, कारण की मग त्याला बाजूने काय बोलतात त्याला, तडा जातात ना, म्हणून पहिले बाजूने हे करायचं असं इतकं हे, आणि मग आतून करायला स्टार्ट करायचं. प्रॉपर पातळ, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही. जास्त पातळ झाली की ते तुटतं बाजूने. ही आपली पारी रेडी झाली आहे, इतकी अशी पातळ असं. आणि मग तिला कळ्या करायच्या अशा. जितकं जास्त कळ्या तितकं छान दिसतो. असं. आता त्याच्यामध्ये आपण सारण टाकायचं. आणि फक्त हे बाजूने असं करत जायचं, जवळ जवळ घेत जायचं, तर असं बंद करत जायचं. ह्याच्याने हे करायचं, म्हणजे तो असं केल्याने की त्याचा थोडासा शेप बिघडतो असं मला वाटतं. त्यामुळे हे असं असं करत तो बंद करायचा. आणि जे वरचं एक्स्ट्रा आहे ते काढून टाकायचं, म्हणजे असं जास्त पीठ नाही वाटणार. मोदक रेडी आहे. आता मी सगळे करतो, मग तुम्हाला दाखवतो. तर मोदक आता रेडी झालेत. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि नेक्स्ट रेसिपी काय करू हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय.